दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह जवळ फेरफटका मारताना अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स पर्यटकांना आकर्षित करत असतात. इथल्या चर्चगेट परिसरात स्थानिक मुंबईकर, पर्यटक आणि कॉलेज विद्यार्थ्यांसाठी गेल्या 7 दशकांपासून एक हक्काचं आणि लोकप्रिय असं ठिकाण आहे. ते म्हणजे के रुस्तमचं आईस्क्रीम पार्लर. मुंबईतील या ठिकाणी नक्की भेट द्या असं सांगणारे अनेक ब्लॉगर्स, खवय्यांचे कित्येक व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावरती दिसतील. पण ह्याच प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा के रुस्तम अँड कंपनीवरती आता अन्न व औषध प्रशासनानं कारवाई केली आहे. प्रशासनानं आईस्क्रीम पार्लरवरती अचानक छापा टाकून अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचं लायसन्स निलंबित केलंय. महत्त्वाचं म्हणजे या आईस्क्रीम पार्लरवरील छापेमारीतून जे काही समोर आलं आहे ते तितकंच धक्कादायक आणि चिंताजनक आहे. याबद्दलच सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न भेसळ आणि अस्वच्छतेविरुद्ध राज्यभरात हे धाड सत्र सुरूच आहे. एफडीएच्या पथकानं एकाच दिवशी तब्बल 16 नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांवरती अचानक छापेमारी केली. या धडक कारवाईत मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरातील अत्यंत प्रसिद्ध असं रुस्तम आईस्क्रीम दुकानाचाही समावेश आहे. एफडीएच्या पथकानं इथं धाड टाकली तेव्हा तिथली दुरावस्था पाहून अधिकारीही चक्रावले. या ऐतिहासिक अशा आईस्क्रीम पार्लरमध्ये स्वच्छतेच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन झालं होतं. या ठिकाणी चक्क जिवंत उंदीर आणि घरगुती माशांचा मोठ्या प्रमाणावरती वावर आढळून आला. शिवाय आईस्क्रीम सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली कोल्ड चेन ऑपरेशन्समध्येही बिघाड होता. तसंच व्यवसायासाठी आवश्यक असलेलं अनिवार्य असं अन्न सुरक्षा रेकॉर्ड देखील या पार्लरमध्ये राखलं गेलं नव्हतं. मुदत संपलेले काही प्रोडक्ट्स देखील साठवून ठेवण्यात आले होते. या सगळ्या गंभीर बाबींची दखल घेत प्रशासनानं अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006च्या कलम 32(3) अंतर्गत रुस्तम आईस्क्रीमचा परवाना हा तत्काळ प्रभावानं निलंबित केलाय. तर प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश आहेत. के रुस्तम विरुद्धची ही कारवाई राज्यव्यापी धडक मोहिमेचा एक भाग होती. या मोहिमेअंतर्गत एफडीएनं 7 जुलै रोजी 16 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांची तपासणी केली. यामध्ये 10 आस्थापनांना सुधारणेबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्या. तर गंभीर नियमांच्या उल्लंघनामुळे के रुस्तमसह 3 खाद्यपदार्थ व्यवसायांचे परवाने हे निलंबित करण्यात आले आहेत. या ऐतिहासिक अशा के रुस्तम आईस्क्रीम पार्लरचा जर आपण इतिहास पाहिला तर 1953 मध्ये खोदाबख्श रुस्तम इराणी यांनी हे आईस्क्रीम पार्लर सुरू केलं. के रुस्तम हे मुंबईतील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लरपैकी एक आहे. सुरुवातीला या दुकानात औषधांपासून ते कापसापर्यंत सगळं विक्री केलं जात होतं. जवळच समुद्रकिनारा असल्यानं तिथं मोठ्या संख्येनं पर्यटक येत असे आणि आईस्क्रीम हे पर्यटकांचं एक लोकप्रिय आकर्षण ठरू शकेल हे कुठेतरी इराणी कुटुंबाच्या लक्षात आलं आणि त्यांनी हे के रुस्तम आईस्क्रीम पार्लर सुरू केलं. हे आईस्क्रीम पार्लर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा आईस्क्रीम सँडविचसाठी प्रसिद्ध आहे. 2 कुरकुरीत वेफर्समध्ये आईस्क्रीमचा हा तुकडा असतो. त्यात फ्लेवर्समध्येही अनेक व्हरायटी असल्यानं ग्राहक आपोआपच या ठिकाणी खेचले जात होते. हे आईस्क्रीम पारंपरिक पाककृती आणि पद्धतींचा वापर करून त्याच ठिकाणी तयार केलं जात असे, जेणेकरून आईस्क्रीमची अस्सल चव कायम राहावी. मात्र ह्याच प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लरनं अन्न सुरक्षेचे सगळे नियमच धाब्यावर बसवले आणि आता ह्याच पार्लरला टाळं लागण्याची वेळ आली.